मला असं वाटतं या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे। कारण आदिवासी असो, सामाजिक न्याय असो, या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो आणि लोकसंख्येच्या आधारावर जर निधी मिळालेला असेल तर तो वळवता येत नाही आणि तो वळवला असेल तर मला असं वाटतं आदिवासी समाजावर आणि सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत ज्या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे, न्याय दिला जावा अशी अपेक्षा आहे, त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे। माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटीपैकी 410 कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास 335 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे। निधी वळवावा लागतो, निधी वळवला जात असतो। याचे वेगवेगळ्या ठिकाणी गाभा, बिगर गाभा असे वेगवेगळ्या प्रकारे क्रायटेरिया आहेत, परंतु सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बांधवावर मोठा अन्याय आहे। सरकार हे करतंय। आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतं। जसं की परवा त्यांनी काय गुणांकन दिलं, काय अर्थ नाही त्याला। आणि म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होतंय। आता संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही। एखाद्या दिवस माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जातं हेही माहिती नाही, कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही, याचा अर्थ या राज्यामध्ये आत्ताच्या घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं। हे संजय शिरसाट यांचं फक्त दिसतंय, बाकीच्यांचं दिसत नाही, पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं आहे। अजित पवारांच्या खात्याकडे त्यांनी बोर्ड दाखवलेला आहे। फायनान्स मध्ये काही महाभाग बसले आहे आणि ती लोक जाणीवपूर्वक असं करतात, दादागिरी, फायनान्स दादागिरी करत। फायनान्स विभाग जरी कोणी फायनान्सचं मंत्री असलं तरी मुख्यमंत्र्याच्या निर्देशाशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही। जर फायनान्स विभाग असं करत असेल तर मला असं वाटतं अजितदादा मोठ्या सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठ्या, त्यांचं खातं जर असं काम करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्याची संमती, मी तर म्हणतो मुख्यमंत्र्याची संमती असल्याशिवाय अशा पद्धतीने फायनान्स विभाग करू शकत नाही आणि म्हणून याला एका विभागाला जबाबदार धरता येणार नाही, तर पूर्णपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही जबाबदार धरावं लागेल। अर्थ खातं आणि अजित पवार यांच्याच खात्यावर बोट ठेवून 2.5 वर्षावर 3 वर्षापूर्वी सत्तेतून बाहेर पडले होते। महाविकास आघाडी सत्ता उलथवून टाकली होती, त्याचं मुख्य कारण त्यांनी सांगितलं होतं की ते निधी मिळत नाही। आता तेच हे सगळं मिळत नाही अजितदादावर आरोप केला होता, आता अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही आताच्या घडीला। पण माझं मत असं आहे की हे सरकार ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागावर अन्याय करतंय, गोष्टी सामाजिक न्यायाचं करतं, परंतु या महाराष्ट्रातील समाजाला न्याय न देणारं, अन्याय करणारं सरकार या महाराष्ट्रात आहे असं आपल्याला म्हणता येईल। ही भूमिका की शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचेच निधी वळते करण्यात येत आहे असंही एक त्यातनं दिसतंय, भाजपच्या खात्याचं नाही। शिवसेनेच्या खात्याला आता कोणता सेज राहिलेला नाही आहे, म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार हे जे आमच्यातले गद्दार गेलेले लोक आहे, गद्दार शिवसेना, यांना काय शिवसेना नाही म्हणता येणार, गद्दारच म्हणावं लागेल, यांच्या खात्याला होतोय। आता त्याला ग्रामीण भागात चांगली म्हण येते, आता काही मला कॅमेऱ्यासमोर नाही बोलता येणार राजू, बरोबर का ते, परंतु निश्चित या खात्याच्या
उपमुख्यमंत्र्यापासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत सगळ्याच मंत्री सध्याच्या घडीला अन्याय होतोय, मान्य करावं लागेल. सामाजिक न्याय होत असताना आपण लाडकी बहीण योजनेचं बघतोय. संजय गांधी निराधार योजनेचं सुद्धा निधी आत्तापर्यंत सर्वसामान्य लोक ज्याचे आहेत गरजू त्यांना मिळत नाही आहे. मागच्या जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबरपासून संजय गांधीचं जे काही मदत निराधार लोकांना मिळते तीसुद्धा आत्ताच्या घडीला बंद आहे. आणि म्हणजे सरकार नुसतं मोठ्या घोषणा करतं आहे, मोठ्या कॉन्फरन्स घेतं आहे. देशाचे पंतप्रधान 9-9 तास इथं येऊन भाषण करून जातात, परंतु प्रत्यक्षात या राज्याची सगळी स्थिती विकासाची आत्ताच्या घडीला थांबलेली आहे. 3 वर्षापूर्वी या भूमिकेवरून सत्तेतून बाहेर पडले. आता तशीच भूमिका यावेळेस घ्यावी असा तुमचा सल्ला आहे का किंवा काही सांगणं आहे का? माझा त्यांना काही सल्ला नाही. रोज तुम्ही तोंड गप करून त्यांच्या बुक्क्याचा मार सहन करा, तुम्हाला कळू द्या चांगलं, एवढंच माझं म्हणणं आहे. बरं, एक तुम्ही सातत्याने आरोप करताय की या सरकारने अंदानी आणि अंबानीला देश विकायला काढलेला आहे, त्यांना सगळं विकतायत आणि तुमच्याच एक सहकारी म्हणजे अलायन्स पक्षाचे शरद पवार त्याच अदानींसोबत 2-3 तास बंद चेंबरमध्ये गप्पा मारतात. मग हा न्याय वेगवेगळा कसा सगळ्यांना? गप्पा मारणं आणि देशाची राज्याची मालमत्ता देणं वेगळे प्रकार आहेत. कोणी गप्पा मारत असेल म्हणून आमचा विचार वेगळा आहे अशातला भाग नाही. आम्ही या ज्या पद्धतीनं अदानींना या देशामध्ये विशेषतः मुंबईमध्ये ठिकठिकाणी जागा हवाली केली जाते. अदानीसाठी सरकार काम करतं आहे. सर्वसामान्य लोकांच्या घरावर रोलर फिरवण्याची स्थिती या सरकारने आणलेली आहे आणि सरकारच्या या नीतीला आमचा विरोध आहे. कोणी जर त्यांच्याबरोबर बसत असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष स्वतंत्र आहे, आमच्या पक्षाची भूमिका आहे. मुंबईमध्ये शिवसेनेची सदस्य कॅम्पेनिंग सुरू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पोस्टर लावले, ते फार चर्चेत आलेले. मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी करा अशा पद्धतीची टिप्पणी, म्हणजे उभाटाला त्यांनी डिवचलेलं. म्हणजे मला नाही कळलं. तुम्ही धागा बांधता तुमचा सदस्य असताना, हां, तर त्या धाग्याशी मैत्री न करता एकनाथ शिंदे धागा वाघाशी मैत्री करा. आता तुम्हीच मला सांगितलं की एकनाथ शिंदेच्या खात्याच्या मंत्र्याला निधी मिळत नाही, निधी काढून घेतला तरी ते बोलत नाही. हे वाघ आहेत का? हे लोक वाघ आहेत का? अरे हा धागा नाही आहे, हे शिवबंधन आहे, हे बंधन आहे. हे लेच्या पेच्याचं काम नाही, हे मर्दानगीचं काम आहे. समजलं? बहीण भावाला रक्षाबंधन बांधत असते, ते बंधन असतं, तो काय धागा नसतो. तसंच हे शिवबंधन आहे आमचं. आणि हे बांधायला दम लागतो, मनगटाची ताकद लागते. गद्दारीचं मनगट हे बांधू शकत नाही. वाघ नाही कोण ते? कोणते वाघ? यांचे नख काढलेले, यांचे दात काढलेले, कसले वाघ आहे? कसले वाघ आहे? काही झालं का गावाकडे पळून जातात. कसले वाघ आहे? कसले वाघ? आत्ताच आता संजय शिरसाट बोलले ना, आमचं खातं बंद करायचं तर करा. हे वाघ आहे का? म्हणायला पाहिजे होतं की माझ्या खात्याचा निधी कसा काय वळवला मी बघतो म्हणून. माझ्या खात्याला जास्त निधी म्हणायचे आहे हिंमत यांच्यात? बिलकुल नाही. हे आपले शेळपट झालेले आहे. शुभेच्छा त्यांना. शुभेच्छा. की त्यांनी धर्म विचारून मारलं, तुम्ही धर्म विचारून कारवाई करत आहात, मुस्लिमांना त्रास दिला जात. असे उदाहरणं मला दिसलेले नाही, पण कोणालाही धर्म म्हणून जात म्हणून त्रास देणं हे चुकीचं आहे. दहशतवाद्यांनी काही केलं असेल, दहशतवाद्यांची वृत्ती आणि आपली वृत्ती वेगळी असावी, नाही तर मग दहशतवाद्यात आणि आपल्यात काही फरकच राहणार नाही. आज माजी मुख्यमंत्र्यांचा गौरवाचा कार्यक्रम आहे, तिथे असं कळते की उद्धव ठाकरे तर परदेशात ते जाणार नाही आणि शरद पवारांना निमंत्रण दिलं गेलेलं नाही. पण मला सांगा,
जे लोक महाराष्ट्रद्रोहाशी मिळालेले आहेत, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेणारे आहेत, मुंबईचे उद्योग गुजरातला नेणारे आहेत, या महाराष्ट्रावर हिंदीचे सक्ती करणारे लोक आहे, अशा सरकारमध्ये सहभागी झालेला अजितदादाचा पक्ष हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय आणि मुख्यमंत्र्यांचा गौरव करतोय. वाटतं असे गद्दारी करून अशा पद्धतीने सत्कार करणाऱ्या लोकांच्याकडे जाण्याचा कोणाचा प्रश्न देणार. मला नाही वाटत एखादा मुख्यमंत्री जाईल त्याला. मला वाटत नाही कोणता एखादा मुख्यमंत्री जाईल म्हणून. तिघच नाही गेले, हां, तिघच गेले ना, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, बाकी जाणार शरद आहे, पवार. बाकी गेले, जावं. पण मला असं वाटतं महाराष्ट्रद्रोह्यांशी मिळालेले अजितदादा आहेत, त्यांच्या कार्यक्रमाला कोणी गेलं नाही पाहिजे असं माझं मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.